गोवा 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 गोवा। बेकार सीन झाला, टायर फुटलाय डायरेक्ट। टाका बघू शकतो इपिक जर्नी ऑफ मुर्डेश्वर। हर हर महादेव, गणपती बाप्पा। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डुइंग अब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो, दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसात तिसरा व्लॉग आहे. तिसऱ्या दिवसात आम्ही मुर्डेश्वरलाच आहोत. तो तिकडे गोपुरा दिसतोय. इथे आपला रूम होता. फर्स्ट स्टे इथे होता, सेकंड स्टे तिथे होता आणि निघालो आहे आता आपण गोव्याला जायला. गोव्याला जवळपास 200 किलोमीटर, 200-250 किलोमीटर होईल आपला ट्रॅव्हल. डायरेक्ट जायचं नॉर्थ गोवाला. प्लॅनिंगमध्ये थोडासा चेंज आहे. कसं काय आहे ते, कुठे जाऊ तुम्हाला गाडीत बसल्यानंतर सांगतो. तर तयारी सगळी झाली आहे, सामान वगैरे ठेवलेलं आहे, सगळे लोक तयार आहेत, गाडी स्टार्ट झालेली आहे आणि निघतो आहे आपण आता तिसऱ्या दिवसाच्या प्रवासाला. तर तिसऱ्या दिवसाचा प्रवास पण खूप इपिक होणार आहे. येऊ दे, सरळ सरळ सरळ. इपिक जर्नी ऑफ मुर्डेश्वर. हर हर महादेव, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, हर हर. चला, तर मुर्डेश्वर आपण सोडून चाललेलो आहोत गोव्याला आणि मस्त जर्नी होणार आहे आणि चाललोय आपण मुर्डेश्वर सोडून. तर इथेच कुठेतरी आपण जेवलेलो. पुढे पुढे लुंगी पहनने का हमारा जो इच्छा थी वो रह गई. जब कभी वापस आएंगे तब पहनेंगे. वैसे हमने पहनी है रामेश्वरम में. इनका ख्वाहिश था. ऐसा भगवा लुंगी पहन के आते ना तो पैसा भी मिलता. होन्नावर सिटी मध्ये आपण आलेलो आहोत. पुढे CNG भरायची आहे, पेट्रोल भरायचं आहे आणि नाश्ता पण करायचा आहे. सो होन्नावर सोडून चाललोय आपण आता. जवळपास एक 6-7 किलोमीटर आहे. फ्यूल पंप आणि तिथे भरू आपण CNG, पेट्रोल आणि आपला पण पोट भरायचं आहे. तर ह्या वेळेस ना रस्त्याला आम्ही जेव्हा आलो मुर्डेश्वर तेव्हा अशा रस्त्याला गायी बसलेल्या होत्या. पण दिस टाईम थोडासा त्या गोष्टीचं प्रमाण कमी आहे. म्हणजे रस्त्यात तर बसले नाहीत, आजूबाजूला रस्त्याला दिसतात बट अशा रस्त्यात नाही आहेत. सो फॉर सो गुड. चला, पहिला टोल जे आधी पण हा टोल आपल्याला लागलेला आहे 110 रुपयाचा. मग तर पुढे काय 115 रुपयाचा. व्हॅलिड टॅग. तर भाऊ इज ऑन पहिल्या फॉर्म मध्ये. पहिली विकेट, पहिला डाव, पहिला 80 लिटर, पहिला फ्यूल. पॉवरफुल एनर्जी घेऊन आज चाललेले आहेत. गो गो गोवा. तर रस्ते बघा यार. गोवा 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 गोवा. रस्ते बघा यार, इथले एक नंबर रस्ते आहेत यार. आणि आपले रस्ते एकदम टिप टॉप, एकदम अलाइन. आणि सगळे जे मार्क आहेत ना, मार्क पण सगळे केलेले असतात. रात्रीचे रिफ्लेक्टर एवढे दिसतात ना की तुम्हाला रस्त्या म्हणजे ओळखायची गरज नाही लागणार. बरोबर तुम्ही त्या रस्त्यातून आतमधून जाणार. आपला पण महाराष्ट्र तसं डेव्हलप आहे. काही रस्ते आहेत पण जो आम्ही फेस करतोय मुंबई गोवा हायवे ओल्ड हायवे, त्या गोष्टीला असं काय अजून तोड नाही. एवढा रस्ता खराब आहे. त्यात कॉन्क्रीट केलं त्यामुळे गाडी नुसती जम्पिंग होते. तो हा रस्ता जास्त काय असा टेन्शनवाला नाही आहे. स्मूथ जातो आपण. पंक्चर हो मुकला. इसमें हमारा एक्सपीरियंस है.
आमचा टायर पंक्चर झालेला आहे, आम्ही रस्त्यावर थांबलेला आहे. आता टायर पंक्चर झाला तो हे बघा टायर काढत आहे. बेकार सीन झाला, टायर फुटलाय डायरेक्ट. टाका बघू शकतो, स्टेपनी लावलेली आहे, गुड टू गो, काय प्रॉब्लेम नाही. बघू आता पुढे जाऊन कुठेतरी टायर टाकून घेऊ. तर मित्रांनो, सो फार सो गुड. चाललोच आपण आता कारवारकडे. इथून 35 किलोमीटर कारवार. इथं मध्ये कुठेच टायरवाला नाही आहे. मध्ये भेटला MRFचा आणि त्याने इथेच अजून कोणते दुसरा होता त्याच्याकडे पण विचारलं, बट जी साईज आहे आपल्या टायरची ती नाही आहे. सो कारवारमध्ये भेटेल बोला, तिकडे जाऊ, तिकडे बघू, भेटलं तर टाकून घेऊ. हवा प्रेशर जरा चेक करून घेतलं आणि निघालो आपण आता कारवारकडे. 35 किलोमीटर आहे इथून, 29 दाखवते. जरा पुढे आलो आम्ही. मुंबई 581 रत्नागिरी 251 आणि पणजी टिंब. सो छान रस्ता चालू आहे आपला, कवर करतो. आणि ते सीन बघा यार, वाव म्हणजे वाव म्हणजे वाव. म्हणजे जवळजवळ 4:15 वाजलेत आणि आम्ही चाललो होतो दोनापोलाला. सकाळची उपाशी होतो. आता जेवण मिळालं आहे, जेवलो मस्तपैकी. यांना तर दम लागलाय त्यांना. ते बघा गाडी अडवतात ते का पोलीस अडवतीलच. आपण गेल्या वेळेस तिकडे होतो त्या साईड. हा, तो तेच सांगतोय की गाडी ठेवा ना इथं, गाडी लावायला या. विचारा ना त्यांना काय विचार, काय प्रॉब्लेम विचार. ऊपर है, इनको छोड़ के आ सकते हैं. ये बच्चे अगर है ना तो थोड़ा दूर रहेगा. ओके ओके. और बाकी कमर्शियल छोड़ते हैं. नवीन नियम लावलेला आहे, गाडी तिकडे जाऊनच देत नाही. दोनापोला जेटी इथे पे अँड पार्किंग लिहिलेलं आहे. गाडी आपली तिकडे पार्क केलेली आहे आणि परत एकदा 1.3 किलोमीटर आपल्याला दोनापोला जेटीकडे चालत जायचं आहे, चालत यायचं आहे. आपली गाडी अलाउडच नाही त्या बाजूला, कमर्शियल नेतात. काय त्यांचं ते काय आहे, पास काय कार्ड असतो तर ते दाखवायला लागतात, त्याशिवाय सोडत नाही. आणि प्रायव्हेट तर नाहीच आहे. तिथे पार्किंग आहे, आपण जिथे गाडी लावली तिथे लावायचं. 40 रुपये घेतात. लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट. तिथं ती चौकी आहे, तिथे पोलीस तुम्हाला कुठे आहे हां तिथे अडवतात आणि तुम्हाला गाडी तिकडे पार्क करावं लागेल. सो असा काहीतरी सीन आहे इथला. चालतच जायला लागतो आपल्याला. आणि आतमध्ये ते त्यांचा काहीतरी कार्ड असतो इथल्या लोकल लोकांचं काहीतरी, ते बनवून घ्यायला लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला गाडी सोडली जाईल. त्यांना मी बोललो की आमची सगळी माणसं तिथं सोडतो आणि लगेच येतो गाडी इकडे पार्क करायला, पण नाही, ते पण नाही. तुम्ही पोराबाळूंसोबत सगळे चालत जायला लागेल. असं काहीतरी. आता जेवलो नाही, आताच परत चालायला लागलो. पोटातनं दुखेल तर बरं आहे, बाकी काही विषय नाही. आता येतं जाम दमू. दाखवा 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 तुम्ही. हे बघा, ही जी आहे लक्ष्मी भेटलेली आहे. ओके, टाकतो याच्यात, गुड टू गो. फायनली मित्रांनो, दोनापोला जेटीचे इथं आलेलो आणि आपल्याला जेटी ओपन आहे. लास्ट टाईम आलेलो 1-2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, तेव्हा बंद मिळालेली. खूप दमलेलो, दुपारी आलेलो, इथूनच परत जायला लागलेला इथून समोरून. सो खूप बेकार दिवस गेलेला तो आणि आज पण दिवस अख्खा बेकार गेलेला आहे. आपला टायर फुटला, जेवायला लवकर मिळत नव्हतं हॉटेल. सो कसा बसा आम्ही दोनापोलाच्या इथं आलो आहे गोव्यात. आणि हां तिकीट असेलच ना. घे सोबत घे, नाटक नको नंतर.
फायनली वी आर एंटरिंग इन दोनापोला जेटी. तिकीट पण आहे 50 रुपये पर हेड आणि 25 रुपये छोट्या मुलांचे. 50 म्हणजे जास्त झाले रे. तुम्ही जा आम्ही तर मित्रांनो फायनली आपण दोनापोलाच्या इथे आलेलो आहोत. हा इथे तर मित्रांनो दोनापोला जेटी आहे ना ती खूप सुंदर बनवलेलं आहे. 50 रुपये जास्त घेतात एंट्रीचे, पण ते थोडेसे जास्त घेतात. एक 20 रुपये असताना तिकीट तरी चालला असता, आम्हाला काय प्रॉब्लेम नव्हता. बट 50 रुपये खूप जास्त आहेत. तर येऊन एक ड्रोन उडवला आहे आणि आता थोडा वरती जो मेन पॉईंट आहे जिथून सर्व काही छान छान दिसते तिकडे चाललो. सो फोटो काढत काढत थोडा मजा करत करत चाललो. इथे बघा हे 2 पुतले आहेत. अरे नो हे दोनापोलाच आहेत की दुसरं काय, कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला दर लॉक कर. चला पुरं जा. बघा आम्ही आता वरती चाललेलो आहे. तिथं टॉपवर खालची आलेले फोटो बिटो काढत आता वरती चाललो आहे. सो आम्ही वरती पोचलेलो आहेत. सो फायनली मित्रांनो दोनापोला जेटी आणि तो जो सनसेट व्ह्यू पॉईंट आहे तो बघून आलेलो आहोत. ड्रोन पण दाखवले तुम्हाला. खूप मस्त भारी भारी ड्रोन शॉट आलेले आहेत. नशीब परवानगी भेटली. भाऊंनी विचारलं की उडू का, तर उडव बोलले. काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही ड्रोन इथे बिंदास उडू शकता, काय प्रॉब्लेम नाही. सो सकाळपासून आपली जी लागलेली होती ना टायरमुळे, टायर जो आपला ब्लास्ट झाला, पण होपफुली काय कोणाला असं म्हणजे काय प्रॉब्लेम झाला नाही. गाडीला पण नाही, आपल्याला पण नाही. तर स्टेपनी लावलेली आहे. टायरवाला काय भेटला नाही, त्याच्यात पण कंटाळा आला. जेवायला टाईम टू टाईम भेटला नाही. सो आता जायचं आहे बागा बीच किंवा कलंगूट बीचकडे. तर मित्रांनो आपल्या मुर्डेश्वर गोवा ट्रिपचा 3रा दिवस इथंच संपत आहे. तर हा व्लॉग पण आपण इथेच संपू, दोनापोला जेटीच्या इथे, आणि आता जाऊ बागा बीचच्या इथे. सो तो व्लॉग बनवूया की मला माहिती नाही, बट हा व्लॉग आपण इथपर्यंत ठेवू आणि नेक्स्ट व्लॉग बनवू, तो लवकर तुमच्या येईल भेटीला. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण पुढचे व्लॉग तुम्हाला लवकरात लवकर दिसतील. सो हे वी गो, भेटूया आता त्याच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, बी सेफ. बिग डॅडी सर्वात भारी, त्याच्यानंतर मॅजेस्टिक आणि नंतर तो किंग जो आपला कसिनो प्राईड आणि त्याच्यानंतर डेल्टा, याच्या नंतर लो क्लास डेल्टा रॉयल तिकडं पण आहे एक बघा, तेव्हा तिकडे बिग डॅडीच्या तिकडे बोट मधनं तिथं सोडतात का.